जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम। सुंदराचे धान उभे विठेवारी सुंदराचे धान उभे विठेवारी सुंदराचे धान उभे विठेवारी सुंदराचे धान उभे विठेवारी करकटेवारी देवनिया तुळशी हार गळा काच पितांबर तुळशी हार गळा काच पितांबर वारी देवनिया करकटेवारी देवनिया तुळशी हार गळा काच पितांबर तुळशी हार गळा काच पितांबर आवडे निरंतर हे चिरान आवडे निरंतर हे चिरान तुळशी हार गळा काच पितांबर तुळशी हार गळा काच पितांबर आवडे निरंतर हे चिदान आवडे निरंतर हे चिदान तुळशी हार गळा काच पितांबर तुळशी हार गळा काच पितांबर मकर कुंडाले तळपत्री श्रवाणी मकर कुंडाले तळपत्री श्रवाणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंटिका शुभमणी विराजित कंटिका शुभमणी विराजित तुळशी हार गळा काच पितांबर तुळशी हार गळा काच पितांबर भवानी विराजित कंटिका शुभमणी विराजित तुळशी हार गळा काच पितांबर तुळशी हार गळा काच पितांबर हॅलो हेची सर्व सुख पाहिन सुख आवडीने तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन सुख हॅलो आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा काच पितांबर तुळशी हार गळा काच पितांबर पाहिन त्रिमुख आवडीने पाहिन त्रिमुख आवडीने हार गळा काच पितांबर तुळशी हार गळा काच पितांबर आवडे निरंतर हे चिदान आवडे निरंतर हे चिदान तुळशी हार गळा काच पितांबर
आवडे निरंतर हे ज्ञान आवडे निरंतर हे ज्ञान तुझ्यार काठी पीतांबर पार कुमारी विठो पार कुमारी 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 पार कुमारी माऊली ज्ञानबा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण
रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने सुखदान साजने सुखदान साजने तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा सुख झालं व साधनी सुख झालं व साधनी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी जोडी सुकृताची जोडी जोडी सुकृताची जोडी म्हणून विठाने आवडे म्हणून विठाने आवडे तो विठ्ठल बरवा बरवा तो विठ्ठल बरवा बरवा म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर आगर बाप रखमा देवी बरा बाप रखमा देवी बरा देवी बर बाप रखमा देवी बरा सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवी वर बाप रखमा देवी वर बाप रखमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तो माधव बरवा हे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा माधव बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय 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 राम जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे याल तरी यार लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे
अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरे पुरे म्हणाल तो बरी पुरे म्हणाल तो बरी पुरे म्हणाल तो बरी आजी देतो पोट भरी पुरी म्हणाल तो भरी पुरी म्हणाल तो भरी पुरे म्हणाल तो भरी हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला हळू हळू चला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला आधी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी पुरे म्हणाल तो बरी पुरे म्हणाल तो बरी आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो भरी पुरे म्हणाल तो भरी पुरे म्हणाल तो भरी तुका म्हणे सांडा घाटे म्हणे दादा घाटे म्हणे सांडा घाटे तुका म्हणे साता घाटे नका भरू पोटे तेने नका भरू पोटे तेरे नका भरू पोटे तेरे नका भरू पोटे तेरे नका भरू पोटे तेरे नका भरू पोटे आजी देतो पोट भरी आज देतो पोट भरी आजी देतो पोट भरी आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी पुरे म्हणाल तो बरी पुरे म्हणाल तो भरी पुरे म्हणाल तो भरी पुरे म्हणाल तो भरी पुरे म्हणाल तो भरी गोपाल कुमार गोपाल कुमार पार कुमार जय जय गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार पार कुमार गोपाल कुमार जय जय गोपाल जय जय गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार हरे याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे ओ याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे ओ याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी आज देतो पोट भरे आज देतो पोट भरे आज देतो पोट भरे पुरे म्हणालो तो बरे पुरे म्हणालो तो बरे सरे ग ग ग ग रे साध पद सारे ग
सा दा दा ग रे गा रे ग ब ग दा ब ग सा दा दा ब ग रे गा रे ग ब ग दा ब ग दा ब दा दा रे दा दा ब दा ब दा ब ग रे दा ब दा ब ग रे दा ब दा ब ग रे गा ग ब दा गा दा 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 रे गा रे गा गा रे गा रे रे दा 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 ब ग रे गा दा दा ब ग रे गा रे गा ब ग दा ब ग पुरे म्हणाला तो बरी पुरे म्हणाला तो बरी पुरे विठ्ठल
याल तरे यारे लागे, याल तरे यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे, आजी देतो समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जघन निहित पाण्यं मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदय धवलासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगाकारो प्रथमान मान, दुसरे शरण संतानिया, दुसरे शरण संतानिया. पांडुरंग करू प्रथम मान, दुसरे शरण संतानिया, दुसरे शरण.
सुनो मेरी पुकार, पवन सुत विनती बारंबार। आइए हनुमंत बिराजिए, कथा करुमति अनुसार, प्रेम सहित गादी धरू, पधारियो पवन कुमार। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसूप्ताम् सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना। अन्योंशहस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। कर्पूरगौरं करुणावतारम्, संसारसारं भुजगेन्द्रहारम्, सदा वसन्तं हृदयारविन्दे, भवं भवानी सहितं नमामि। या कुन्देन तुषारहारधवला, या शुभ्रवस्त्राङ्गदा, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। आता अभिनव वाक्विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी नमिनी मिया। जयांचे केलिया स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण, तेचे वंदू श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मस्तक हे पायावरी, मस्तके पायावरी, या वारकरी संतांच्या, 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 मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या। मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या। मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भक्त वैराग्य राग रसिक जगद्गुरु तुकोबार यांचा आहे।
या अभंगातून भगवान परमात्मा आणि गोपाळांचा काय संवाद झाला तो दुःखोबरे आपल्याला अभंगात सांगतात. विठ्ठल बोला पुंडलिक वरदा ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय हो. नमः पार्वते पते हर हर कैलासपती भगवान की अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. त्या नियमाला अनुसरून गेल्या 7 दिवसापासून आपण या ठिकाणी शिव महापुराण कथा श्रवण करत आहोत आणि या शिवपुराण कथेची काल सांगता झाली आणि आज त्याचा प्रसाद आपल्याला मिळणार आहे. त्या निमित्ताने आजची काल्याची सेवा आहे. किती वाजले आता मला? 9:45 वाजले. किती वाजेपर्यंत करायचं? 10:30 पर्यंत चालेल का? 10 पर्यंत तुम्ही सांगा तसं. तुम्ही म्हणले 10ला तर 10ला बरोबर कीर्तन संपून जाईल, त्याची चिंता करू नका तुम्ही. कितीपर्यंत करायचं कीर्तन? कार्यकर्ते मला सांगा 5 मिनिटात येऊन किती वाजेपर्यंत करायचं. 6 दिवसापासून 7 दिवसापासून आपण त्या भगवंताची सेवा केलेली आहे. कोणी या ठिकाणी चटई उचलायची सेवा असेल, कोणी या ठिकाणी झाडण्याची सेवा केली असेल, कोणी फुले वाहण्याची सेवा केली असेल, कोणी त्या महादेवावरचे फुलं उचलण्याची सेवा केली असेल. तुम्ही जी जी काही सेवा केलेली आहे त्या सेवेचा मोबदला आज भगवान परमात्मा तुम्हाला देणार आहे. एखाद्या कामाला आपण महिनाभर गेलात तर महिन्यानंतर काय होत असतो? काय होत असतो? पगार होत असतो. पगार. तर आजचा जो दिवस आहे तो पगाराचा दिवस आहे. कशाचा दिवस आहे? पगाराचा. आज पगार होणार आहे. म्हणजे आज आपल्या कामाची आपल्याला जी काही ठरवलेली भगवंताने आपल्याला रक्कम असेल ती रक्कम परमात्मा आज देणार आहे. मग कोणाची सेवा कशी? त्या पद्धतीने त्याला तो मोबदला भेटल्याशिवाय राहणार नाही. आजचं जे कीर्तन आहे त्याला प्रसादाचं कीर्तन म्हणतात. कशाचं कीर्तन म्हणतात? प्रसादाचं कीर्तन आहे. आजच्या कीर्तनकारामध्ये आणि इतर दिवसाच्या कीर्तनकारामध्ये काही बदल आहेत. इतर दिवसाचा जो कीर्तनकार आहे तो कोणताही अभंग घेऊ शकतो, काहीही सांगू शकतो. काहीही म्हणजे मनाचं नाही बरं, जे साधू संतांनी सांगितलं तेच. परंतु आजचा जो कीर्तनकार आहे त्याने काय सांगितलं पाहिजे? आजच्या दिवशी फक्त काल्याचंच वर्णन झालं पाहिजे. चरित्र ते उच्चारावे केले गोकुळी. आजचा कीर्तनकार नियमांनी बांधलेला आहे. प्रतिवर्षी मागच्या वर्षीपासून अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रारंभ होणार आपला हा सप्ताह काही कारणास्तव 2 दिवस आधी सुरुवात झाला आणि आज त्याचा काला आहे. या 10-11 जण असतील, 12 जण असतील, यांचा मानस फलीभूत झाला आणि सत्यसंकल्पाचा दाता नारायण यांचा सगळ्यांचा सत्य संकल्प आपल्या गावामध्ये भगवंताला घेऊन आलेला आहे. साक्षात शिवपुराणाच्या रूपाने परमात्मा भगवान शंकर या ठिकाणी विराजमान झाले आणि आपल्या गोड गोड अमृतासारख्या कथांनी आपल्याला काय केलेलं आहे? भगवंताने तृप्त केलेला आहे. सगळा उत्सव फार मोठा आहे, पण या उत्सवात जर थोडीशी काहीतरी उणीव आहे. ती उणीव कोणाची असेल तर ती आमच्या बाबांची आहे. या ठिकाणी फोटो लावलेला आहे, सगळ्यांना माहिती सुद्धा आहेत. बाबा मागच्या वर्षी कथा झाली, अत्यंत प्रेमाने बाबांनी मी यायच्या आधी यावं. मी स्टेजवर आल्यानंतर बाबा कधीच आले नाही. जे वक्त्या श्रोत्याला नियम सांगून दिलेले आहे, वक्त्याच्या आधी श्रोता आला पाहिजे, त्या सगळ्याचं नियमाचं पालन करत बाबांनी कथा श्रवण केली. याही वर्षी ते कथा ऐकायला होते. कारण तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावी आम्हासी. तुकोबाराय सांगतात आम्ही गर्भात सुद्धा यायला तयार आहे. कशासाठी? कशासाठी?
हरे नाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण माद्वारे घेईन मी जन्म याचसाठी देवा. याच अभंगाचं दुसरं चरण आहे हरिनाम कीर्तन बरं का. साधू संत सांगतात आम्ही परत जन्म घेऊ कशासाठी. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. त्यामुळे बाबांचा कुठेतरी जन्म झाला असेल हा एक भाव माझ्या अंतःकरणात आहे. आणि दुसरा भाव असा आहे की ते भगवान शंकराची कथा ऐकण्याचा मानस त्यांचा होता, त्यांची वासना होती, त्यामुळे त्यांचा कुठेतरी जन्म झाला असेल. आणि दुसरा ते ज्या सूक्ष्म रूपामध्ये आता जिथे कुठेतरी असतील त्या ठिकाणून ते या ठिकाणी येऊन कथा ऐकत असतील. कारण आपण पुराणामध्ये पहा, भागवतामध्ये आपण जर पाहिलं तर त्या धुंदुकाराने सुद्धा मेल्यानंतर हे कथा श्रवण केली. आपण शिव महापुराणात पाहिलं तर त्या बिंदुक नावाचा ब्राह्मण मेलेला होता, तो तर प्रेत योनीला गेलेला होता. त्याने प्रेत योनीत असून सुद्धा त्याला जर शिव महापुराणाची कथा ऐकायला मिळाली असेल तर बाबांचं जीवन हे शिवपुराण कथा ऐकून गेलेलं आहे. बाबांनी शिवपुराण ऐकण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. याचा अर्थ काय होतो मायबापांनो, या ठिकाणी जो क्षणभर येतो, किती सांगितलं मी, या शिवपुराणाचं महात्म्य सांगत असताना महात्म्यात असं वर्णन केलेलं आहे, या धर्म मंडपामध्ये, या सभा मंडपामध्ये तुम्ही एक क्षण जरी आलात आणि या ठिकाणी कथेला नमस्कार केला आणि एक शब्द ऐकला तर तुम्हाला परत पुनरावृत्तीची गरज नाही. परत तुमचा जन्म होत नाही. तुम्हाला भगवंताचा कैलास धाम प्राप्त होतो. आणि त्या कैलास धामामध्ये गेल्यानंतरही साधू संत जसं परत अवताराला येतात, या ठिकाणी कथा श्रवण करतात, तसं बाबाही या ठिकाणी कथा श्रवण करायला होते असं म्हणायला काही हरकत नाही. विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक वरदारी पंढरीनाथ भगवान की जय. 10:30 वाजेपर्यंत बघा बरं का, विचार किती वाजेपर्यंत करायचं. हा नाही आता यांनी सांगितलं 10:30, बाकीच्या पण मग दिस कीर्तन बंद व्हायचं नाही. अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय भगवंताचा आणि गोपाळांचा जो संवाद झालेला आहे तो संवाद सांगतात. भगवान परमात्मा आज गोपाळांना आश्वासन देतात की हे गोपाळांनो, तुम्ही जर माझ्या पाठीमागे आलात तर तुम्हाला मी पोटभर दिल्याशिवाय राहणार नाही. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. पण माझ्या सोबत येत असताना दोन गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहे. काय पाळायचे आहे तर हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. चालत असताना हळूहळू जायचं, कोणी घाई करायची नाही. आणि शेवटचे चरण सांगतात, तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. झालं कीर्तन. विठ्ठल 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 विठ्ठल. झालं कीर्तन. इथं सांगताना साधू संतांनी काय सांगितलं, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. त्या चरित्राचा उच्चार केला तरी सुद्धा कथा झाली, कीर्तन झालं. त्याच्यामुळे किती तास लांबलं याला काही किंमत नाही. कधी फक्त तुम्ही चरित्र उच्चार करा, हे नियम आहे. या अभंगाचं चिंतन करण्यासाठी ज्यावेळेस आपण तो अभंग समोर घ्याल त्यावेळेस आपल्याला काही शंका येतील. काय शंका येतील महाराज ऐका. पहिली शंका आहे, भगवान परमात्मा उष्ण आणल्यासारखं कसं बोलतो. काय म्हणतात परमात्मा, याल तरी यारे लागे. तुम्हाला यायचं असेल तर या, कोणाला बळजबरी नाही, कोणाच्या हातावर गुळाचा खडा देव देत नाही. तुमची इच्छा असेल तरच यायचं, नाही तर यायचं नाही. मग परमात्मा असं का सांगतो, भगवंताने सगळ्यांना का बोलवलं नाही. पहिला प्रश्न. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. भगवान परमात्मा एकीकडे म्हणतात उत्तरार्धामध्ये अवघे माझ्या मागे या, आणि पहिल्यांदा काय म्हणतात, तुम्हाला यायचं असलं तरच या. सगळ्यांना आग्रह केला नाही. मग भगवंताने सगळ्यांना का आग्रह केला नाही.
काही भक्तांना आपल्या इच्छेप्रमाणे का बोलवलं याचं उत्तर आपल्याला पाहिजे हा. दुसऱ्या चरणाचा विचार जर केला तर भगवान परमात्मा सांगतात, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. आज मी तुम्हाला पोट भरेपर्यंत देणार आहे. भगवान परमात्मा आज पोट पर्यंत देणार आहे याचा अर्थ उद्या भेटणार नाही असं का सांगतात देव? आज देतो म्हणजे उद्या भेटणार नाही. बर ठीक आहे, मग याचं उत्तर काय? तिसरा प्रश्न आपल्याला पडेल, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. आता पोट भरलं तरी सुद्धा माणूस काय म्हणतो, मला नको. मग पुरे म्हणेपर्यंत म्हणजे नेमकं काय आहे? तिसरा प्रश्न पडू शकतो. आणि हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला. चालत असताना हळूहळू का जायचं आणि कोणासोबत का बोलायचं नाही? आणि शेवटच्या चरणात एक शंका येते आपल्याला. तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. तुकोबाराय सांगतात, तुम्ही आसार असणार काही सेवन करू नका आणि त्याने तुमचं पोट भरू नका. तर त्याने जर पोट भरलं तर काय होईल? या सगळ्या शंकाचं उत्तर आणि अभंगाचा भावार्थ संपला. विठ्ठल विठ्ठल त्या भगवंताने पहिल्या चरणामध्ये आपण चिंतन करत असताना आपल्याला शंका येते, भगवान परमात्मा असं का म्हणतात, यायचं असेल तरच या, असं का परमात्मा म्हणतात? भगवंताचं हे आश्वासन आहे. पण महाराज मला सांगा, आश्वासन कोणाचे खरे असतात हो? आपल्या गावातही लोक आश्वासन देऊन जातात की नाही, तुम्ही आम्हाला काय करा, निवडून द्या, आम्ही तुमच्या गावामध्ये पाण्याची व्यवस्था करू. तुम्ही आम्हाला निवडून द्या, आम्ही काय करू, सगळ्या नाल्या गावातल्या साफ करू. म्हणजे येन केन प्रकरण अनेक प्रकारचे आश्वासन लोक देतात, पण एकदा का काम झालं परत ते गावात येऊन पाहत नाही. असेही काही काही लोक आपल्या जीवनामध्ये भेटतात. प्रत्येक मनुष्य जीवन जगत असताना कोणाच्या ना कोणाच्या तरी पाठीमागे चालत असतो. मला सांगा, मुलगा जो आहे तो मुलगा चालतो तर सगळ्यात पहिल्यांदा तो ज्यावेळेस चालायला लागतो तो कोणाच्या पाठीमागे चालतो? आपल्या आईच्या आजीच्या पाठीमागे चालतो. थोडासा मोठा झाला की तो पाठीमागे चालतो. कोणाच्या पाठीमागे चालतो? तर तो आपल्या मित्रांच्या पाठीमागे चालतो. पाठीमागे चालतो म्हणजे एकदम पाठीमागे चालणं याला पाठीमागे चालणं म्हणत नाही. कोणी जसं सांगेल तसं वागणं याला पाठीमागे चालणं म्हणतात. त्याच्यानंतर तो थोडासा अजून मोठा होतो, मग त्याचं काय होतं? काय होतं? लग्न होतं. लग्न. मग लग्न झाल्यानंतर तो आता माय बापाच्या पाठीमागे चालत नाही, मित्राच्या पाठीमागे चालत नाही. मग आता कोणाच्या पाठीमागे चालतो? तुम्हाला सांगायची गरज नाही, बायकोच्या पाठीमागे चालतो. त्यानंतर तो ज्यावेळेस म्हातारा होतो त्यावेळेस तो म्हातारीच्या पाठीमागे चालतो. विठ्ठल प्रत्येकाला कोणाच्या ना कोणाच्या पाठीमागे जावं लागतं. थट्टेचा भाग सोडून द्या. मनुष्य जीवन जगत असताना कोणाच्या पाठीमागे जर गेला तर त्याला कधी कोणत्या प्रकारचं संकट येत नाही. आपण जर मनोमार्ग गेला तो तेथेचे मुकला. मनोमार्ग गेला तो तेथेचे मुकला. मनमार्ग गेला तेथे मुकला. आईच मोराला हरिपाठी रावला तोच धन्य. हरिपाठी रावला तोच धन्य. मनोमार्ग गेला तो तेथेचे मुकला. हरिपाठी स्थिरावला तोच धन्य. जो मनाने जाईल त्याचं पतन झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून कीर्तनकार असो, भागवतकार असो, शिवपुराण कथा सांगणारे कोणीही वक्ते असले तर ते काय सांगतात, जे काही चांगले शब्द निघाले असतील ते कोणाचे आहेत? आमच्या गुरुदेवांचे आहेत. जर कोणी म्हणत असेल हे सगळं माझच आहे तर तो खरा कीर्तनकार नाहीये मायबापांनो. तर प्रत्येक जण कोणाच्या ना कोणाच्या तरी पाठीमागे जात असतो आणि आपण पाठीमागे गेल्याशिवाय आपलं जीवन सुरळीत चालू शकत नाही मायबापांनो. जीवन जगत असताना आपण कोणाच्या पाठीमागे जावं फार मोठा प्रश्न आहे. जर आपण संसाराच्या पाठीमागे गेलो तर आपल्या जीवनात दुःख आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे भगवान परमात्मा या ठिकाणी म्हणतात,
अरे तुम्हाला जर संसारामध्ये तुम्ही दुःख भोगलं असेल तर तुम्ही आता काय करा, यायचं असेल, जर तुम्ही दुःखाने गांजलेले असाल तरच तुम्ही माझ्या पाठीमाग याल तरी या रे लागे. पूर्वी दवाखान्याची व्यवस्था नव्हती, बरोबर आहे ना. मग त्यावेळेस जर एखाद्याला सर्पदंश झाला, एखाद्याला विंचू चावला, तर लोक काय करायचे हो? काय करायचे लोक? तुमच्याकडं पूर्वीचे लोक नाहीत का? आता जुने लोक, मला जर माहित आहे, तुम्हाला माहित पाहिजे ना. काय करायचे पूर्वीचे लोक? तुम्ही बोलतच नाही काय. काय करायचे पूर्वीचे लोक? एखाद्या गावात दवाखान्याची व्यवस्था नाही, त्या ठिकाणी जर एखाद्याला विंचू चावला तर काय करायचे पाटील? हा, घरचं औषध करायचे, बरोबर आहे. अजून दुसरं काय करायचे? हा हा, बाबांनी सांगितलं मंत्रवाल्याकडे जायचे. तो मंत्र म्हणणारा बाबा काय करायचा? मंत्र टाकण्याच्या आधी त्या ज्या माणसाला विंचू वगैरे चावला किंवा साप चावला त्याला कडुलिंबाचा पाला द्यायचा. तो कडुलिंबाचा पाला खाल्ल्यावर त्याला विचारायचा, अरे पाला कसा लागला? तो काय सांगायचा? एकदम गोड लागला. याचा अर्थ विष काय झालेला आहे? सगळ्या शरीरात पसरलेला आहे. मग तो मंत्र टाकायचा आणि ते विष काय व्हायचं? उतरून जायचं. माझा दृष्टांत संपला. मला हे सांगायचं आहे, या संसारामध्ये सुद्धा काल व्याल मुख ग्रास त्रास निर्णाश हेतवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलौकीरेण भाषितम. हा कालरूपी व्याल, कालरूपी सर्प तुमच्या माझ्या सगळ्यांच्या पाठीमागे लागलेला आहे. आणि एवढा पाठीमागे लागून जर आपल्याला या संसारामध्ये लिंबाचा पाला गोड वाटत असेल, हा संसार जर गोड वाटत असेल, तर काय समजायचं? आपल्याला विष चढलेला आहे, आपल्या अंगात विष भिनलेला आहे. संसार, साधू संतांनी सांगितलं का कसा आहे संसार? हा दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार. दुःखाचा विचार नाही कोठे, दुःखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार. संसार कसा आहे? दुःख बांधवाडी आया संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार. दुःखरूप हा संसार आहे. संसार सागरोगा भव दुःखाचे मूळ. सगळीकडे तुम्ही प्रमाण पहा, संसार हा कसा आहे? दुःखरूप आहे. दुःखालयम शाश्वतम, भगवद्गीता आपल्याला सांगते. हा संसार कसा आहे? दुःखालय आहे. आपण मेडिकल वर जा, मेडिकल वर लिहिलेलं असतं औषधालय. काय लिहिलेलं असतं? औषधालय. त्या औषधालयाचा अर्थ काय? कोणत्या ना कोणत्या प्रकारची, अनेक प्रकारची औषधी त्या ठिकाणी 100% भेटणार. जिथं अनेक प्रकारची औषधे भेटतात त्याला औषधालय म्हणतात. तसं हा संसार अनेक प्रकारचे दुःखाने काय आहे? व्याप्त आहे. म्हणून या संसाराला काय म्हणतात? दुःखालय. भगवान परमात्मा सांगतात हा संसार कसा आहे? दुःखालयम शाश्वतम, अशाश्वत असणारा हा संसार आहे, दुःखरूप असणारा हा संसार आहे. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन राहत उदास, थोड़े थोड़े सब दुखी,
पर सुखी राम के दास विठ्ठल विठ्ठल. हो, प्रत्येक जण या ठिकाणी दुःखी आहे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. प्रत्येक जण दुःखी या ठिकाणी आहे. आणि असं असताना जर एखादा मनुष्य म्हणत असेल की मी कसा आहे, सुखी आहे, तर याचा अर्थ त्याच्यामध्ये संसार काय आहे, भरलेला आहे. त्याच्यामध्ये या संसाराचं विष भरलेलं आहे. मग अशा लोकांना जर भगवंताने अशा गोपाळांना सांगितलं असतं, अरे तुम्ही माझ्या पाठीमागे या, ते आले असते का हो? आले असते का? ज्याला संसार सुखाचा वाटत असेल तो संसार सोडून देवाकडे जाईल का? हो की नाही? जाईल का? म्हणा मोठ्याने, जाईल का? नाही. म्हणून भगवंताने सांगितलं, तुम्हाला जर संसाराच्या ठोकरा, संसाराचे झटके जर तुम्हाला बसलेले असेल तरच तुम्ही माझ्याकडे या. याल तरी या रे लागे. म्हणून परमात्मा म्हणतात, ज्याला दुःख झालेलं आहे संसारात त्याला सुख प्राप्त करण्यासाठी त्याने माझ्याकडे या. पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दिलं. याल तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे मागे. भगवान परमात्मा सांगतात, सगळे माझ्या पाठीमागे या. एका गोपाळांनी प्रश्न केला, प्रभू आम्ही तुमच्या पाठीमागे येणार आहे निश्चित आहे, पण आम्हाला काय मिळेल? अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी. पुरे म्हणाला तो बरे, पुरे म्हणाला तो बरे, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी. पुरे म्हणाला तो बरी, पुरे म्हणाला तो बरी. आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी. भगवान परमात्मा सांगतात, तुम्ही जर माझ्या पाठीमागे आलात तर मी तुम्हाला काय देईन? आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो बरी. भगवान परमात्मा सांगतात, तुम्ही जर आज माझ्या पाठीमागे आलात तर मी तुम्हाला पोटभर देणार आहे. याचा अर्थ उद्या देणार, उद्या देणार, आज देतो. आज सगळ्या गावाला चूल बंद आमंत्रण मंदिरामध्ये आहे. मग आज सगळ्यांनी मंदिरात जेवायला यायचं. याचा अर्थ उद्या यायचं. उद्या तुम्हाला कोणी पंगत या ठिकाणी देणार नाही. म्हणून आज देतो. आज का देतो? याच उत्तर आहे माय बापांनो. भगवान परमात्मा ज्यावेळेस भक्ताला काहीतरी देतो ना, तो देत असताना परमात्मा अशी नियोजना करतो, अशी योजना करतो की त्याला एकदा दिल्यानंतर परत घेण्याची गरज पडत नाही. भगवंताचा ज्यावेळेस जन्म झाला, आज देतो म्हणजे उद्याची तुम्हाला गरजच नाही ना. आज का देतो? उद्या तुम्हाला त्याची गरज नाही. आजच परमात्मा एवढं देणार आहे, तुम्हाला उद्याची आवश्यकता राहणार नाही. भगवान परमात्मा ज्यावेळेस जन्माला आले, गोकुळामध्ये ज्यावेळेस उत्सव झाला, तर असं वर्णन करतात, नंद बाबांनी याचकांना अयाचक बनवलं. म्हणजे जे मागायला आलेले होते त्यांना एवढं दिलं की परत त्यांना आयुष्यात मागण्याची गरज पडली नाही. म्हणून परमात्मा म्हणतात, आजी देतो पोट भरी. आज पोट भर देतो म्हणजे तुम्हाला उद्याची आवश्यकता राहणार नाही. आता पोट भरी म्हणजे काय? सगळा खटाटोप जो माणसाचा चालू आहे तो कशासाठी चालू आहे? या पोटा कारणे गा चालू पांगेला जन. या सगळ्या पोटासाठी दिवस रात्र मनुष्य काबाड कष्ट करतो, दिवस रात्र कष्ट करतो. लोक म्हणतात आम्ही 2-2 दिवस झोपत नाही, सारखं 24-24 तास काम केलं बरं. पण माय बापांनो झोपत जा. सगळं कष्ट करायचे, पैसा कमवायचा कशासाठी? सुखात गेलं पाहिजे. परंतु तुम्ही जर 2-2 दिवस झोपले नाही, तुमच्या शरीराला आराम मिळाला नाही, तर जे पैसे आपण कमवू ते कुठे घालावे लागतील? डॉक्टर जवळ घालावे लागतील. त्यामुळे काम तेवढंच करा जेवढं शरीराला
झेपत. माणसाने जेवण तेवढंच करावं जेवढं पोटाला पचवता येतं. तेवढीच साधना मनुष्याने केली पाहिजे. जेवढी साधना केल्यानंतर मनुष्याची चलबिचल होणार नाही. नाहीतर अशी साधना कर, लोक म्हणतात माता माऊल्या नवरात्रामध्ये 9 दिवस उपवास करतात. करतात की नाही? करतात की नाही? करतात. पण फराळ करून करतात काही माता माऊल्या. आणि काही म्हणतात आम्ही फक्त खडी साखरेवर धरणार आहे. अरे आपली कॅपॅसिटी पाहिली पाहिजे. आपलं अंथरूण पाहून पाय पसरवले पाहिजे. आपली तब्येत जर तशी नसेल तर आपण तशी साधना करू नये. आमचे गुरुवर्य बोधे बाबा असं सांगायचे, माणसाने साधना अशी केली पाहिजे की जी साधना शेवटपर्यंत टिकेल. विठ्ठल विठ्ठल हो. काय सांगत होतो मी तुम्हाला? हा हा, साधना शेवटपर्यंत गेली पाहिजे, अशी साधना केली पाहिजे. म्हणून परमात्म्याचं सगळं नियोजन असतं. भगवान परमात्मा सुंदर नियोजन करतात. परमात्मा सांगतात गोपाळांनो गोपाळांनो, आज मी तुम्हाला पोटभर देणार आहे. म्हणजे अशी साधना तुमच्याकडून करून घेणार आहे की जी साधना केल्यानंतर शेवटपर्यंत ती साधना तुमच्या आयुष्यातून बाजूला जाणार नाही. तुमच्या आयुष्यातून ती साधना संपणार नाही. नाहीतर आपल्याला बऱ्याच ठिकाणी असं दिसतं, पहिल्यांदा लोक माळा घालतात, दुसऱ्या वर्षी काय करतात तो काढून टाकतात. मायबापांना माळा घालायच्या नसतील तर घालू नका, पण काढण्याचा प्रसंग जीवनात कधी येऊ देऊ नका. एवढी निष्ठा पाहिजे. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. किती निष्ठा पाहिजे? भानुदास महाराजांना विचारा. भानुदास महाराजांची किती निष्ठा होती? जरी हे आकाश वर पडो पाहे, पृथ्वी गोळ भंगा जाये, बडवानळ त्रिभुवन खाये, परी मी तुझीच वाट पाहे गा विठोबा. माणसाने काहीही झालं, कोणी 10 लाख रुपये देऊ द्या, नाही 10 कोटी देऊ द्या, आपल्या गळ्यातली माळा काढायची नाही. कोरोना काळामध्ये असे बरेच लोक होते ज्यांनी फक्त एक मुठभर जीवन जगण्यासाठी माळा काढल्या. विठ्ठल विठ्ठल हो. काय कामाचं जीवन? एक दिवस तर प्रत्येकाला मरायचंच आहे ना. त्यामुळे देवाचं होऊन मरायचं असलं तर राजा परीक्षितीने सुद्धा कथा श्रवण केली, त्यालाही मरण प्राप्त झालं की नाही? प्रत्येकाला मरायचं आहे. मग थोड्याशा जीवनासाठी कशाला मांसाहार करता? मायबापांनो, मांसाहार करू नका. भगवान परमात्मा सांगतात, मी तुमच्याकडून अशी साधना आज करून घेणार आहे की ती साधना केल्यानंतर तुमच्या जीवनात तुम्हाला परत दुसरं काहीच करायची गरज राहणार नाही. म्हणून परमात्मा म्हणतात, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो बरी. अजून आजी देतो पोट भरीचा एक दुसरा अर्थ भगवंताच्या कृपेने जो स्मरला तो तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. का आजी देतो पोट भरी? मला सांगा. भगवंताने 84 लाख योन्या निर्माण केल्या. किती लाख योन्या निर्माण केल्या? 84 लाख योनी निर्माण केल्या. एकी केली भूचरे, एकी केली खेचरे, अशा अनेक योन्या परमात्म्याने केल्या. या सगळ्या योन्या मनुष्याला भोगाव्याच लागतात. किती भोगाव्या लागतात? संत महात्मे वर्णन करतात. एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मानवाचा, मग लागे वारा. एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मानवाचा, मग लागे वारा. एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मानवाचा. एका एका योनीमध्ये 1 कोटी वेळेला मनुष्याला जन्म घ्यावा लागतो. किती वेळेला? 1 कोटी. 1 लाख नाही म्हणलं मी, 1 कोटी म्हणजे 100 लाख. बरोबर आहे ना? बरोबर आहे का? हा. वरती बसा दादा, पुढे या ना. खाली नका बसू. खाली कशाला बसता? वरती या, पुढे या. सतरंजीवर या. या 2 जण उठून आजीला पण वरती घ्या. खाली नका बसू देऊ. खाली बसून केलेली साधना ती जमिनीला प्राप्त होते, व्यर्थ होते. म्हणून साधना करायची असेल तर वरती बसलं पाहिजे, काहीतरी आसन घेतलं पाहिजे आपला. काय
एक एक योनी कोटी कोटी फेरा. प्रत्येक योनीमध्ये 1 कोटी वेळेस मनुष्याला जन्म घ्यावा लागतो आणि मग लागे वारा मानवाचा. नंतर मनुष्य देह प्राप्त होतो माणसाला. जसं आपण जर मुंगी झालो तर एकदा मुंगी व्हायचं, मरायचं, परत मुंगी व्हायचं, असं किती वेळेस? 1 कोटी वेळेस. कधी आपण साप झालो असं तर एकदा साप व्हायचं, मरायचं, असं किती वेळेस? 1 कोटी वेळेस. असं सगळ्या योनीचं लावून घ्या, जे जे तुम्हाला दिसतं कमीत कमी, बैल, कुत्रा, मांजर, यांच्यात तरी लावा. तसं 84 लाख योनी आणि शेवटची योनी मानव देह आहे. तर या सगळ्या योनी भोगल्यानंतर मनुष्याला मानव देह प्राप्त होतो. आणि याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. मला सांगा, तुम्ही असं कधी ऐकलं का? 10-12 म्हशी एकत्र आल्या आणि एका म्हशीनं कीर्तन केलं आणि बाकीच्या म्हशी ऐकायला बसल्या. 10-12 लोक एकत्र आले, तसं आपण कीर्तन करायला लागलो, असं कधी झालं का? 5-50 लोक, 5-50 म्हशी एकत्र आल्या, 5-50 हेले एकत्र आले आणि त्यांनी चालवलं दिंडी. ज्ञानोबा तुकाराम. ते हे करू शकत नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. म्हणून त्या योनीमध्ये काला नाही. म्हणून परमात्मा म्हणतात, आजे देतो पोट भरे पुरे मनाल तो भरी पुरी मनाल तो भरी पुरी मनाल तो भरी. म्हणून परमात्मा म्हणतात, आज देतो पोट भरी. आज का? कारण तुम्ही आता सगळे मानव देहाला प्राप्त झालेला आहात. आणि या मानव देहामध्ये अतिउच्च भक्तीची साधना कोणती असेल तर आपल्या जीवनात काला आपल्याला प्राप्त झाला पाहिजे. म्हणून परमात्मा म्हणतात की मानव देह जर सोडला तर इतर देहामध्ये हा काला नाही. म्हणून आजी देतो पोट भरी. आज तुम्हाला मी पोट भरेपर्यंत देणार आहे. महाराज, याचा अर्थ आतापर्यंत आम्ही उपाशी आहोत. आज जर पोट भरणार आहे, याचा अर्थ काय? काल पोट भरलेलं नव्हतं. याचा अर्थ काय? तर महाराज, पोट भरणं म्हणजे काय? तर जीवन जगत असताना प्रत्येक मनुष्याला इच्छा असते, आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय मिळालं पाहिजे हो? काय मिळालं पाहिजे? सुख मिळालं पाहिजे, समाधान मिळालं पाहिजे, शांती मिळाली पाहिजे. याच्यासाठी मनुष्य अहोरात्र प्रयत्न करतो की अरे, मला जर पैसे माझ्याकडे असेल तर मी एसी रूम बनवेल, म्हणजे उन्हाचा मला त्रास होणार नाही. अरे, माझ्याकडे पैसे असेल तर मर्सिडीज गाडी घेईल, म्हणजे मला उन्हाचा त्रास होणार नाही. येन केन प्रकारे मनुष्य प्रयत्न करतो. कशासाठी हो? सुखासाठी प्रयत्न करतो. परंतु संत महात्मे सांगतात, तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर काय करावं लागतं? विठ्ठल 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 विठ्ठल. हो. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, तुका म्हण जन्माल्याचे सार्थक. विठ्ठलाची एक देखनिया, विठ्ठलाची एक देखनिया. विठ्ठलाची एक देखनिया, विठ्ठलाची एक देखनिया. तुकोबरा सांगतात, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखनिया. त्या भगवंताला प्राप्त केल्याशिवाय, त्या भगवंताला पाहिल्याशिवाय तुम्हाला सुख होईल का हो? सुख होणार नाही. तुमचं पोट भरणार नाही. सुख रूप ऐसे तुझे कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारखे तू. ज्याला सुख पाहिजे असेल त्याच्या जीवनामध्ये भगवंताचं दर्शन झालं पाहिजे मायबापांनो. आणि तुम्ही पहा, तुम्हाला एक उदाहरण पटवून देतो मी. एखादा तुमचा मित्र मैत्रीण असेल, जी तुम्हाला 25 वर्षापासून भेटलेली नाही, आणि अचानक जर तिचं आगमन झालं आपल्या मुलीच्या लग्नामध्ये, आपल्या मुलाच्या लग्नामध्ये, तर आपण काय सांगतो? तू भेटला ना, आता माझं काय झालं? काय झालं आता? पोट भरलं बरं. आता काही अपेक्षा राहिली नाही. माणसाला ज्यावेळेस समाधान प्राप्त होतं, माणसाला ज्यावेळेस सुख प्राप्त होतं, त्यावेळेस खऱ्या अर्थानं माणसाचं पोट भरत असतं. हे पोट भरणं आणि ते पोट भरणं वेगळं आहे. हे पोट भरलं तर, आज पोट भरलं तर
संध्याकाळी परत रिकाम होत असतं. परंतु मन जर तृप्त झालं तर परत ते माघारी फिरत नाही, परत माघारी येत नाही, परत माघारी. अशा पद्धतीने पोट भरणं त्याला म्हणतात. ज्यावेळेस तुम्हाला भगवंताची प्राप्ती होईल आणि भगवान परमात्मा एकदा का भेटला तर तुमच्या जीवनामध्ये अवस्था प्राप्त होते. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो बरी. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा जय रखुमाई. जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा जय रखुमाई. बोला पुंडली कबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत रामचंद्र महाराज, श्री संत गजानन महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज. नमः पार्वते पते हर हर महादेव. सोमेश्वर भगवान की जय. चिंतन करण्यासारखं भरपूर आहे, पण 10 वाजून 20 मिनिटं झाले. आपल्याला 11:45 पर्यंत जास्तीत जास्त सगळं चरित्र साधून ओके व्हायचं आहे. 11 वाजता आपले पंगत बसणार आहे, त्यामुळे जास्त चिंतन करत नाही. आजी देतो पोट भरे, पुरे म्हणाल तो वरी. परमात्मा ती साधना आपल्याकडून अशी करून घेणार आहे की जीवनामध्ये आपल्याला निरंकुशा तृप्ती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एकदा का माणसाला निरंकुशा तृप्ती प्राप्त झाली की मग कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. त्यानंतर त्याच्या जीवनात परत कशाचीही इच्छा होत नाही. म्हणून म्हणतात आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी. मग हे साधना करत असताना कसं जायचंय, तर हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. चालत असताना हळूहळू जायचं, गडबड करायची नाही. मग हळूहळू का जायचं, तर ज्ञानोबारांना विचारा का जायचं. ज्ञानोबा आपल्याला सांगतात, हळूहळू ढाळे ढाळे केतुलेने एके वेळे, मार्गाची नि बळे निश्चित ठाके. साधना करत असताना तुकोबारांना विचारा. तुका म्हणे काय, नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विना. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विना. जोपर्यंत तुमची साधना पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही गडबड जरी केली तरी सुद्धा तुम्हाला परमात्म्याचं दर्शन होत नाही. याच्यासाठी फक्त दाखला देतो आणि पुढे चलतो. नारद महर्षींचं जीवन चरित्र भागवतामध्ये पहा. नारद महर्षींनी डोळे लावले, भगवंताचं ध्यान सुरू केलं. ओम नमो भगवते वासुदेवाय, हे वासुदेवाय. वासुदेवाय मिरो नंदनंदनाय, वासुदेवाय नंदनंदनाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नारद महर्षीने त्या वटवृक्षाखाली ध्यान लावलं. ध्यान लावल्याबरोबर साक्षात भगवान परमात्मा शंख चक्र गदा पद्म धारण केलेला परमात्मा हृदयामध्ये विराजमान झाला. त्याचं दर्शन होऊ लागलं. सशंख चक्रम सकिरीट कुंडलम सपीत वस्त्रम सरसेरुहेक्षणम सहार वक्षस्थल कौस्तुभ श्रियम नमामि विष्णुम शिरसा चतुर्भुजम. भगवंताचं दर्शन होऊ लागलं आणि त्या भगवंताच्या त्या प्रेम समुद्राचा, त्या रस समुद्राचा आनंद घेत होते. तेवढ्याच दुसऱ्या क्षणामध्ये ती परमात्म्याची छबी अंतर्धान झाली आणि मग हे भगवंताला धावा करू लागले, प्रभू मला दर्शन द्या, प्रभू दर्शन दे रे भगवंता, किते अंता पासी अनंता. दर्शन दे रे भगवंता. भगवंताचा धावा करू लागले. परमात्मा यायला तयार नाही, मोठमोठ्याने रडू लागले. त्यावेळेस भगवंताने आकाशवाणी केली आणि आकाशवाणीने सांगितलं, अविपक्व कषायानाम दुर्दर्शो हमको योगिनाम. हे बाळा, आता तू अपरिपक्व आहे, परिपक्व झालेला नाहीस, म्हणून तुला माझं दर्शन होणार नाही. मग
नारदजी भगवंताला म्हणतात, प्रभू जर तुमचं दर्शन मला होत नव्हतं तर तुम्ही मला दर्शन का दिलं? यांनी सांगितलं, संतांच्या वचनावर विश्वास ठेवला आणि माझी नाम साधना तू करायला लागला. संतांविषयी तुझी दृढ विश्वास राहावा, संतांविषयी संतांच्या वाक्याविषयी तुझी मती खराब होऊ नये म्हणून तुला मी दर्शन दिलेलं आहे. तुला माझं दर्शन पुढच्या कल्पामध्ये नित्य होत जाईल. नारदांनी एवढी मोठी साधना केली, नारदांचं पूर्ण चरित्र तुम्ही पाहून घ्या, तरी सुद्धा नारदांना देवाचं दर्शन झालं का? नाही झालं. म्हणून काय करा, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. म्हणून हळूहळू चाललं पाहिजे. ज्यावेळेस आपल्याला परमात्मा दर्शन द्यायचं त्यावेळेस निश्चित देणारच आहे, यात काही संदेह नाही. हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. कोणी कोणाशी न बोला म्हणजे काय, तर या परमार्थात येणारे जे काही तुम्हाला अनुभव आहेत ते तुम्ही कोणाला कधी सांगू नका. साधना, डोंगरीजी बाबांचं एक वाक्य आहे, भक्ती प्रगट करणे से बढ़ती नहीं है. त्यामुळे भक्तीला प्रगट करू नका. विठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. डोंगरीजी बाबा सांगतात, भक्ती प्रगट करने से बढ़ती नहीं है, इसलिए भक्ति को प्रगट मत करना. तुम्ही किती साधना करता, किती जप करताय, हे कधीच कोणाला सांगू नका. एक तुमचे गुरुजी ठेवा, एकावर विश्वास ठेवा आणि त्या महात्म्याला ते सांगत राहा, बाकीच्यांना ते सांगू नका. त्यामुळे हळूहळू चला, कोणी कोणाशी नाही बोला. म्हणून आपलीच केलेली साधना कोणाला सांगू नका. आणि ही साधना करत असताना तुम्ही जर तुमच्या मनामध्ये, तुमच्या अंतःकरणामध्ये, तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे, म्हणजे काय, तर तुमच्या अंतःकरणामध्ये हा संसार असणारा आसार संसार, हा घाटा असणारा संसार, याच्यात नेहमी तोटा होत असणारा संसार, हे जे आसार रूप संसार आहे, या संसाराने तुमचं पोट भरू नका. आणि तुम्ही जर याने पोट भरलं तर भगवान परमात्मा जे दिव्य तुम्हाला ज्ञान देणार आहे, जे तुमचं पोट भरणार आहे, तुमच्या पोटात आधी जर दुसरं असलं तर तुम्हाला हे खाता येणार नाही. आता जर मी जेवण करून आलेलो असलो तर पंक्तीत बसता येईल का जेवायला? नाही जेवता येणार. त्यामुळे तुमच्या अंतःकरणातला सगळा संसार काढून टाका. म्हणून म्हणतात, तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ सांगितला. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. जेव्हा काम क्रोधे केले घर रीते, तेव्हा तुका म्हणे देह भरिला विठ्ठले. जोपर्यंत अंतःकरणातले काम क्रोध रूप जे घाटा आहे, जे संसार आहे, तो जात नाही, तोपर्यंत परमात्मा तिथं येत नाही. म्हणून सांगतात, तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. भगवंताचं चरित्र वर्णन करायचं, उच्चार करायचा, एक 10 मिनिटांमध्ये आपली सेवा पूर्ण करायची आहे. प्रसंग असा आहे माय बापांनो, पापी जे भक्त दैत्य ते मातले, धरणीसी झाले ओझे त्यांचे, दिदला असे त्रास ऋषी मुनी सर्वा, न पूजिती देवा कोणी एका. या संसारामध्ये खूप पापाचार वाढला. तुम्ही या भूतलावर भरपूर मोठे खड्डे खंदा, किती खोल बोर घ्या, तरी सुद्धा धरणी मातेला त्याचं कष्ट होत नाही, त्याचे दुःख होत नाही. मग धरणीला कशाचं ओझ होतं, तर पापाचं या धरणी मातेला ओझ झालं. आणि ही जी भूमाता आहे, हिने गायीचं रूप धारण केलं आणि ही गायीचं रूप धारण करून ब्रह्मलोकामध्ये गेले. ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवाने इंद्रदेवाला बरोबर घेतलं, भगवान शंकरांना बरोबर घेतलं आणि चालिले सर्व क्षीराब्दीत, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापासी जाय, नेत्री वाहे तोय सांगत असे, बुडविला धर्म अधर्म झाला फार, सोसवेन भार जाता. सगळे चालिले सर्व क्षीराब्दीत, क्षीराब्दीमध्ये आले, भगवंताची दिव्य स्तुती केली. वासुदेवा ऋषिकेशा माधवा मधुसूदना करिता ते स्तवना पुरुष सुक्ते. भगवंताचं पुरुष सुक्ताने स्तवन केलं. परमात्म्याने आकाशवाणी केली, आकाशाची वाणी सांगत असे सकळा तळ, आकाशाची वाणी सांगे सकळा असे तळमळ मानसी करू नका, देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षेल ब्राह्मण गायी भक्त. परमात्मा देवकीच्या गर्भामध्ये येणार आहे. त्यामुळे तुम्ही काय करा, तुम्ही सगळ्यांनी त्या भूतलावर, त्या मथुरापुरीमध्ये सगळ्यांनी अवतार ग्रहण करा. कारण परमात्मा एकटा येणार नाही, संभवंतु सुर स्त्रिया, सगळ्या देवता स्त्रिया, भगवंत आपल्या राधिका मातेसह त्या ठिकाणी अवतार ग्रहण करणार आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी भगवंताच्या सेवेसाठी, राधिका मातेच्या सेवेसाठी अवतार ग्रहण करा. आता त्या मथुरापुरीमध्ये, त्या व्रजमंडळामध्ये अनेक देवतांचे अवतार होऊ लागले.
इकडे भगवंत ज्यांच्या पोटाला येणार आहे त्यांचा अजून विवाह बाकी होता. म्हणून एक दिवस त्या सभागृहामध्ये त्या कंसाने वसुदेवाला पाहिलं आणि वसुदेवाला पाहिल्यानंतर त्याला आनंद झाला आणि वसुदेवजींना तो बोलू लागला, महाराज माझी जी बहीण आहे ना तिचा विवाह तुमच्या सोबत लावायची माझी इच्छा आहे. कारण तुमच्यासारखा सत्यवादी राजा अजून झालेला नाही. तुम्ही सत्यवादी आहात, कधीच खोटं बोलत नाही. त्यामुळे माणसाने कसं बोललं पाहिजे, नेहमी खरं बोललं पाहिजे. सत्यम वद, जो सत्य बोलतो त्याच्यावर सत्य स्वरूप असणारा भगवान शंकर कृपा करतो. आपण त्या दिवशी भजन ऐकलं ना, सत्यम शिवम सुंदरा. तर तो सत्य स्वरूप परमात्मा आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहत नाही. सत्य हे त्या भगवंताचं काय आहे, स्वरूप आहे. म्हणून माणसाने कधी खोटं बोलायचं नाही. मग त्या वसुदेवाची दिव्य स्तुती केली आणि वसुदेवाचं देवकी मातेचं काय झालं, लग्न सुद्धा झालं. कथे हे कीर्तनामध्ये आणि कथेमध्ये सगळं लवकर लवकर होत असतं. लग्न झालं आणि ती बारात घेऊन तो कंस ज्यावेळेस निघाला, कंस म्हणाला, अरे माझी बहीण आहे, तिला मी स्वतः तिची बोळवण करणार आहे, तिला घेऊन जाणार आहे. त्या रथामध्ये बसला, रथ चालला. सगळ्या लोकांना आश्चर्य वाटलं, अरे हा पापी असणारा कंस, ज्याने आपले मायबाप बंदी खाण्यामध्ये टाकलेले आहेत, असा असणारा कंस आणि आज आपल्या बहिणीवर किती प्रेम करायला लागला. लोकांची बुद्धी त्याच्याबद्दल चांगली झाली आणि देवतांनी विचार केला, अरे जर लोकांचे आशीर्वाद त्याला लागले तर त्याचं वाटोळं लवकर होणार, त्याचा अंत परमात्मा लवकर करणार नाही. म्हणून भगवंता त्या देवतांनी काय केलं, आकाशवाणी केली. आकाशाची वाणी सांगे सकळासी, नाही हे नाही, आकाशाची वाणी सांगत असे कंसा, मान्य हा भरवसा बोलण्याचा, आठवा हिचा पुत्र वधील तुझशी. हिचा 8वा पुत्र तुझा वध करणार आहे असं ज्यावेळेस ऐकलं, घेऊन या खडग, मार या धावला, हात तो धरीला वसुदेवे. वसुदेवाने सांगितलं, तेव्हा महाराज तुम्ही तुमच्या बहिणीला मारू नका, तुमची चराचरामध्ये कीर्ती आहे, अपकीर्ती होईल. परंतु तो ऐकत नाही. म्हणून सांगितलं, ठेवा दूता, आम्हाला बंदी खाण्यामध्ये ठेवा असं सांगितलं. बंदी खाण्यामध्ये ठेवलं. पहिला पुत्र झाला कीर्तिमान नावाचा. कोणता झाला, कीर्तिमान नावाचा प्रथम पुत्र झाला. त्या कीर्तिमानाला वसुदेवजी घेऊन कंसाकडे गेले. कंसाने त्या बाळाला पाहिलं, ते बाळ स्मित हास्य त्या बाळाने केलं आणि सांगितलं, अरे मला 8वा मारणार आहे, त्यामुळे तुम्ही याला काय करा, घेऊन जा. घेऊन गेले. पुण्य सारावया भेटे देव ऋषी. नारद महर्षी प्रकट झाले. नारदाने सांगितलं, अरे ठेवू नको, बाळाला मारून टाक. परत बोलवलं. त्या बाळाचे पाय धरले, गर 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 फिरवलं आणि दगडावर आपटला आणि त्याचा अंत केला. असं 6ही मारित दुराचारी, 6 पुत्र मारले. त्यानंतर 7व्या वेळेला बलरामजी प्रकट झाले. बलरामजीनं या गर्भातून त्या गर्भामध्ये प्रवेश केला. भगवंताने योगमायेला सांगितलं होतं, बलरामजींचा गर्भ काय करायचा, रोहिणीच्या उदरी नेऊन घालायचा. म्हणून बलरामजींचा गर्भ नाहीसा झाला. कंसाला वाटलं आपली भीती एवढी मोठी आहे, आपल्या भीतीमुळे गर्भ सुद्धा नाहीसा झाला. 8व्या वेळेला भगवान परमात्मा त्या गर्भामध्ये विराजमान झाले. ज्यावेळेस परमात्मा त्या गर्भामध्ये आले त्यावेळेस सगळं जे कारागृह आहे ते दिव्य चमकू लागलं. कसं दिसत होतं, कसं वातावरण होतं, साधू संत वर्णन करतात. देवकीचे तेज दिसे जैसा, सूर्य कंसाचे हृदय जळतसे. असा दिव्य देवकीचं तेज दिसायला लागलं. गाभारा दिव्य तेजपुंज झाला आणि कंसाने त्या ठिकाणी डबल पहारा लावला. भगवंत विचार करतात, तू डबल नाही अजून 10 पट पहारा लाव, परंतु माझं नाव काय आहे, माधव आहे, मी मायापती आहे, मी तुला तुझ्या हाती लागणार नाही बाळा. भगवंत असं मनात म्हणाले असतील हा, असं ते काही वर्णन आलेलं नाही हा. मग त्यानंतर काय झालं, तो पहारा दुप्पट केला त्याचा. आता परमात्म्याचा अवतार होणार आहे. सगळे देवता प्रगट झाले आणि त्या अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवंताची स्तुती करायला लागले. स्वागतम कृष्णा शरणागतम कृष्णा, सत्यव्रतं सत्यपरं त्रिसत्यं, सत्यस्य योनिं निहितं च सत्ये, सत्यस्य सत्यमृत सत्यनेत्रं, सत्यात्मकं त्वां शरणं प्रपन्ना, स्वागतं कृष्णा. अशा प्रकारे देवतांनी सत्य या शब्दाने भगवंताचं संबोधन केलं. भगवंताला 10 का 11 वेळेस सत्य शब्दाने भगवंताची स्तुती केली आणि देवता निघून गेले. परमात्म्याचा अवतार होणार आहे. सगळे
वाट पाहून आहे भगवंताचा अवतार झाला की सगळ्यांनी पुष्पवृष्टी करायची. सगळ्यांच्या हातामध्ये फुलं आहेत. तुमच्या हातात जरी नसले तरी देवतांच्या हातात होते, लक्षात ठेवा. आणि रोहिणी नक्षत्र 2 प्रहररात्र माया घाल्या रक्ष पाळा. नवग्रह अनुकूल सर्वांचे जी मूळ वसुदेव कपाळ धन्य धन्य. रोहिणी नक्षत्रामध्ये परमात्म्याचा जन्म झाला. भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाला. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. भगवान परमात्मा प्रगट झाला. देवतांनी पुष्पवृष्टी केली. परमात्मा ज्यावेळेस प्रगट झाला तर कसं झाला त्याचं वर्णन करतात भागवतकार. तमद्भुतम बालक मंबुजे क्षणम. अद्भुत बालकाचा जन्म झाला. त्या अद्भुत बालकाला सांगायला वेळ नाही. अद्भुत बालक का म्हटलं एक कारण सांगतो आणि पुढे चालतो. आपल्या घरी बाळ जन्माला येतं ते नग्न अवस्थेत असतं, परंतु अद्भुत बालक का तर परमात्मा पितांबरधारी होता. आपल्या घरातलं बाळ निहत्त असतं. परमात्म्याच्या हातामध्ये शंख चक्र गदा पद्म होता. अशा प्रकारे परमात्म्याचा जन्म झाला. भगवंताने सांगितलं की आता माझा जन्म झालेला आहे, मी आता लहान होणार आहे, तुम्ही काय करायचं. नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजरे गोकुळाला मजरे गोकुळाला आनंदाच्या घराला घराला मजले गोकुळाला मजरे गोकुळाला माया उपजली तेथे ठेवी आन माझा येथे. नंदाच्या घराला मजने गोकुळाला. तर भगवान परमात्म्याने सांगितलं की मला काय करायचं, नंद बाबाच्या वाड्यात ठेवा. त्या ठिकाणी माया उपजलेली आहे, त्या मायाला घेऊन तुम्ही या ठिकाणी या. मग कसं न्यायचं, एवढे सगळे रक्षपाल एवढे कुलप आहे. भगवंताने सांगितलं त्याची चिंता तुम्ही करू नका. उचललेला कमळापती पायीची बंधने गळते. सगळे बंधने गळून पडले. सगळ्या कड्या कुलपा उघडल्या गेल्या. याच्यातून भाव एकच आहे, परमात्म्याला जर तुम्ही डोक्यावर घेतलं तर संसाराचं बंधन तुम्हाला लागणार नाही. म्हणून सगळ्या कड्या कुलपा उघडल्या गेल्या. वसुदेवजी गोकुळामध्ये आले. गोकुळात आल्यानंतर त्या ठिकाणी ठेवी तेथे कृष्णाजीला माया घेऊन निघाला. मायेला घेऊन निघाले. भगवंताला त्या ठिकाणी ठेवलं आणि आतमध्ये आल्यानंतर परत सगळ्या कड्या कुलपा लागल्या गेले. सगळं बंदिस्त बंदिवान सगळं गृह झालं. माया म्हणजे संसार आहे. या संसाराला जर डोक्यावर घेतलं तर तुम्ही बंधनात पडाल आणि भगवंताला जर डोक्यावर घेतलं तर तुम्ही बंधनमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. इकडे भगवंताचा जन्म थाट्या माटात साजरा झाला. किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला. आज भगवंताचा दिव्य महोत्सव झाला. एक धावे एक पुढे वाटिता ते सुंट वडे. भगवंताचा दिव्य महोत्सव झाला आणि परमात्मा आज रांगायला लागले. रांगत रंगणी चोरीत लोणी. अशा प्रकारे भगवंताने दिव्य खोड्या केल्या आणि आता परमात्मा चोरी करायला लागले. भगवान परमात्मा ज्या गवळणीची इच्छा होती या भगवंताने माझ्या घरी चोरी करावी, त्याच गवळणीच्या घरी परमात्मा जात होते. इतरांच्या घरी कधी गेलेले नाही. कारण भगवान परमात्म्याला चोरी करण्याची गरज नव्हती. माय बापांनो, भगवंताच्या घरी गायी होत्या 1 कोटी. किती गायी होत्या? 1 कोटी. गवाम कोटी गृहे मेसती. 1 कोटी गायी भगवंताच्या घरी होत्या आणि भगवान परमात्मा 9 लाख गायी राखतो. 9 लाख गायी परमात्मा स्वतः चारायचे. मग एवढं ज्याचं वैभव आहे त्याला चोरी करायची गरज आहे का? गरज नाही. पण भगवंताने दिव्य चोरी केली. त्या चोरीची लीला काही आपण आता सांगू शकत नाही. भगवंताने सगळ्यांच्या घरी चोरी केली. चोरी कशाची केली एवढं एका मिनिटात सांगतो. तुम्ही अनेक चोऱ्या अनेक कीर्तनामध्ये ऐकलेल्या आहेत. चोरी कशाची केली? चित्त चोरी येले नंदाच्या नंदने तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. भगवान परमात्मा कशाची चोरी करतो? तर या चित्ताची चोरी करतो. भगवान परमात्मा पाहिल्या वेद लावी बैसे जीवे जळून. अशा प्रत्येकाच्या घरात भगवंताने चोऱ्या केल्या. एक गवळण त्या ठिकाणी नवीन लग्न होऊन आलेली होती.
त्या गवळणी ज्यावेळेस त्या नवीन लग्न झालेल्या गोपीला सांगू लागले, अगं गोपी ऐक, या भगवंताने आमच्या घरात चोरी केली आणि वाढली याचा मानिती संतोष, दुने झाली याचा मानिती संतोष. ते ज्या घरात परमात्मा चोरी करायचे ते सगळं काय होत होतं, वाढत होतं. आपल्यासारखा चोर नव्हता तो, बघा लक्षात ठेवा, सगळं वाढलेलं होतं. त्या गवळणीने ज्यावेळेस त्या दुसऱ्या गवळणीजवळ इच्छा केली की अरे, एवढा जर तो परमात्मा सुंदर आहे, सुकुमार आहे, अजून तिला भगवंत माहिती नाही, पाहिलेला नाही, फक्त या गोपींच्या मुखातून तिने भगवंताचं स्वरूप ऐकलेलं आहे. मग आता त्या परमात्म्याचं मला दर्शन कसं होईल, सारखा तिला ध्यास लागला, कधी माझे परमात्मा येतील आणि कधी माझ्या छोट्याशा झोपडीमध्ये येऊन त्या भगवान परमात्मा लोणी कधी खाईल. तर परमात्मा येईल ना, तुम्ही त्याची तक्रार करायला जाता ना नंद बाबाच्या घरी, पण मी त्याची तक्रार करणार नाही. मी काय करेल, श्याम आएंगे आएंगे श्याम आएंगे, मेरे झोपड़े के भाग आज खुल जाएंगे, श्याम आएंगे, श्याम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी, मेरे जन्मों के दुख सारे मिट जाएंगे, श्याम आएंगे. तो परमात्मा येईल त्यावेळेस मी दिवाळी सारखा आनंद व्यक्त करेल. त्या भगवंतासोबत मला राधा राणीचं दर्शन होईल आणि माझ्या हाताने मी त्या भगवंताला भरवल्याशिवाय राहणार नाही, अशी भावना फक्त भक्ताने करावी. तुका म्हणे आम्ही जी जी इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविते. भगवान परमात्म्याने त्या गोपीचा भाव जाणला आणि परमात्मा लगेच संध्याकाळी त्या गोपीच्या घरी चोरी करायला गेले. सगळ्या गोपाळ बरोबर आहे. त्या गोपीला आनंद वाटला, अरे आज मी भगवंताबद्दल बोलले आणि लगेच परमात्म्याने ऐकलं. धन्य आहे ती गोपी, धन्य आहे तो परमात्मा. अशा प्रकारे त्या गोपीच्या घरी भगवंताने चोरी केली. सगळ्यांच्या तक्रारी नंदराणीकडे आल्या, याच्या खोड्या किती सांगू महीपत्र सिंधू आटे. त्यामुळे आता तुम्ही काय करायचं, सगळ्यांनी काय करायचं, गायी चारण्यासाठी वनामध्ये जायचं. गोधने गोधने चारावया जातो शारंग पाणी. भगवान परमात्मा गायी घेऊन गेले. गायी घेऊन जायच्या आधी छोटे छोटे गोपाळ भगवंताचे होते, छोटे छोटे वासर घेऊन परमात्मा आधी चारायला गेले. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटस मेरो मदन गोपाळ. त्यानंतर मोठ्या गायी घेतल्या, मोठ्या गायी घेऊन परमात्मा चारायला गेले. अनेक प्रकारचे लीला केल्या, अनेक प्रकारच्या राक्षसांचा वध केला. फांदी बार पोटी भूक काय कीर्तनाचे सुख. आता भरपूर वेळ झालेला आहे, 10:30 पावणे 11 पर्यंतचा नियोजित वेळ आपला संपलेला आहे. गोपाळांना सुद्धा भुका लागल्या. फांदी बार पोटी भूक काय खेळायाचे सुख. अनेक प्रकारचे खेळ भगवंत खेळला. त्या ठिकाणी सगळा काला बस ना, सांगायचं परत सांग, मी परत अजून 2-4 लीला सांगू शकतो. पावणे 11 वाजले म्हणून सोड, पावणे 11 वाजले म्हणून भगवंताने सगळे जे गोपाळ होते त्या गोपाळांना सगळा गोलाकार बसवलं. जे छोटे गोपाळ होते त्यांना आधी बसवलं, जे मोठे गोपाळ होते त्यांना नंतर बसवलं. त्या सगळ्या गोपाळांचं व्यवस्थित नियोजन भगवंताने केलं. पण प्रत्येक गोपाळाला असं वाटू लागलं, भगवंताचं मुख कोणाकडे पाहिजे, मला सांगा. मी जर तुमच्याकडे पाठ करून उभा राहिलो तुम्हाला आवडेल का, नाही. मग तुम्हाला आवडत नाही तर देवा त्या गोपाळांना कसं काय आवडलं. म्हणून ते गोपाळ म्हणे, देवा माझ्याकडे तोंड कर, माझ्याकडे तोंड कर. भगवंत विचार करतात की सगळ्यांना मी सम्मुख राहावा वाटतो, म्हणून मी आता असं रूप धारण करतो की प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की मी त्यांच्या समोर आहे. जीवाच्या समोर ज्यावेळेस देव असतो त्यावेळेस तो आनंदात असतो, आणि जीवाच्या विनमुख ज्यावेळेस देव जातो त्यावेळेस तो दुःखात असतो. विठ्ठल विठ्ठल. परमात्मा सगळ्यांच्या सन्मुख झाला. जे लहान गोपाळ होते त्यांना पुढे घेतलं. का घेतलं पुढे, कारण की जो अज्ञानी आहे, जो जास्त शहाणपणा दाखवत नाही त्याला परमात्मा जवळ घेतो. आणि तुम्ही जर तुमच्या ज्ञानाचा अहंकार दाखवला तर परमात्मा म्हणतो तुला जसं यायचं तसं ये माझ्याकडे, मी काही तुझ्याकडे लक्ष देणार नाही. म्हणून परमात्म्याने लहान गोपाळांना अलीकडे घेतलं, मोठ्या गोपाळांना लांब ठेवलं. आणि शुकाचार्याचं वर्णन करतात, सगळ्यांच्या शुद्धऱ्या एकत्र केल्या. शुद्धऱ्या एकत्र करून परमात्म्यांच्या हातामध्ये लिंबू, लोणचं, मिरची असे सगळे पदार्थ रवलेले आहेत. तो घास, तो कवल भगवंताने हातामध्ये घेतलेला आहे. त्याचं वर्णन शुकाचार्य करतात.
बिभ्रद्वेनुं जठरपटयो शृङ्गवेत्रे च कक्षे वामे पानो मसृण कवनं तत्फलान्यङ्गुरुषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसृदो हासयन्नर्मविस्वैर् स्वर्गे लोके मिशित विभुजे यज्ञ भुक्बालकेली बोला पुंडली कवरधारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली तुकाराम हरिगुरु माऊली नागराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली तुकाराम पावणे अकराचा वेळ मला दिलेला होता. पावणे अकराला माझं बोलणं थांबलं. एका मिनिटामध्ये पुढचं सांगतो आणि सेवेला पूर्ण करा. 7 दिवसामध्ये तुम्ही सगळे मायबाप श्रोते या ठिकाणी आलात आणि तुमचं जीवन आणि तुमच्या जीवनासोबत माझंही जीवन कृतार्थ केलं. या शिव भगवंताच्या दिव्य चरित्राने आपला उद्धार व्हावा. तुमच्या सगळ्या इच्छा या शिवपुराण कथेमुळे पूर्ण व्हावेत अशा भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. तुम्हाला सगळ्यांना सुख, आनंद, ऐश्वर्य सगळं काही प्राप्त हो. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत्. आमचे हरिभक्त परायण कैलासवासी रामरतन भाऊ, बरोबर आहे ना? रामरतन भाऊ यांच्या आत्म्याला शांती मिळवायची काही गरज नाही, कारण की ते कैलास स्वरूप भगवत स्वरूप झालेले आहेत. त्या ठिकाणाहून सुद्धा ते हा आनंद पाहत असतील. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. जे काही कार्यकर्ते आहेत आमचे दिवस रात्र झटणारे, त्या सगळ्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो. तसेच आमचा निवास ज्या ठिकाणी झाला, आमचे अतुल महाराजांचे वडील बाबा आई या दोघांनी खूप सेवा केली. म्हणजे वास्तविक पाहायला गेलं तर पोराने बापाची सेवा करायला पाहिजे, परंतु इथं बापच आमची सेवा करायला लागला. परंतु मोठे मनाचे माणसं आहेत, सगळे मोठे आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं धन्यवाद तुम्हाला आहे. तुम्ही सुद्धा तुमचे काय काम असतील, सिरियल असतील, सगळ्या बाजूला ठेवल्या, सगळ्या सिरियल बंद केल्या आणि कथा ऐकली. त्याबद्दल तुमचे धन्यवाद देतो. माझ्यासोबत आलेले आमचे चिंतामण महाराज असतील, त्यांनी उत्तम प्रकारची साथ मला दिली. आमचे सातव महाराज आहेत, आमचे अंकुश महाराज आहेत, यांनी सुंदर साथ आपल्याला केलेली आहे. त्याबद्दल त्यांचे कोटी कोटी धन्यवाद देतो. आपल्या गावाचे विनेकरी पुजारी महाराज, त्यांनी सुद्धा वेळोवेळी आपल्याला उत्तम साथ दिलेली आहे, त्यांना धन्यवाद देतो. आमचे सगळे गावातले टाळकरी आहेत, त्या सगळ्या टाळकऱ्यांना धन्यवाद देतो. आमचे बाबा पण आहेत, बाबा पण या ठिकाणी कथेला उपस्थित होते. तुम्हा सगळ्या मायबापांच्या चरणी सेवा समर्पित करतो, त्या भगवंताच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. आमचे संतोष भाऊ शेगाववरून या ठिकाणी वेळेत येतात आणि वेळेत साऊंड लावतात. अतिशय उत्तम साऊंड आहे, त्यांचे धन्यवाद देतो. आमचे सखाराम बाबा आहेत, सखाराम बाबा ही गोड कौतुक करण्यासाठी या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांचे धन्यवाद देतो. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनोद असो. पायाच्या प्रसादे काही बोलिनो विनोदे मज क्षमा करणे संती नभे अंगभूत युक्ती नव्हे हा उपदेश तुमचे बडबडलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मो जन्मी तुका म्हणे. आमच्या अतुल महाराजांचे स्मरण करतो. आमचे परम मित्र असणारे अतुल महाराज देवाच्या घरी गेलेले आहेत. अतिशय त्या ठिकाणी ते भक्तीचा सोहळा करत आहेत, पाहत आहेत. त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय. कंठी लीला कृष्ण मनी अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश काला वाटो एकमेका काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका वाकुलिया ब्रह्मादिका उत्तमलोका दाखवो उत्तम लोका दाखवो उत्तम लोका दाखवू उत्तम लोका दाखवू उत्तम लोका दाखवू तुका म्हणे भूमंडळी तुका म्हणे भूमंडळी तुका म्हणे भूमंडळी आम्ही बडी वीर गाडे आम्ही बडी वीर गाडे काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका आम्ही बळी वीर गाळे आम्ही बळी वीर
मा